नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BG स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये MPSC पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्याचबरोबर तलाठी भरती असेल आणि विशेष म्हणजे पोलीस भरती। आता सध्या पोलीस भरतीची तयारी खूप विद्यार्थी करत आहेत आणि त्याच्यासाठी असणारं जे काही विज्ञानचे क्वेश्चन असतील, त्याचबरोबर आता होणारी MPSCची पूर्वपरीक्षा असेल, त्याच्यासाठी होणारे जे काही MCQ म्हणजे विज्ञानचे जे काही क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, या आपल्या BG स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपण सर्व प्रकारे म्हणजे इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या प्रत्येक इयत्तेच्या टेक्स्टबुकचा वापर करून या ठिकाणी MCQ काढलेले आहेत आणि तेच MCQ आपण या लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये असो किंवा प्रत्येक जो संभाव्य प्रश्नपत्रिका असेल त्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये आपण त्याचा यूज करणार आहे। आणि जे काही 5वी ते 10वीचे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमधीलच हे सर्व क्वेश्चन आहेत, त्यामुळे तुम्हाला या क्वेश्चनचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे, याच्यामध्ये मात्र काही शंका नाही। मित्रांनो, दररोज आपण 20 क्वेश्चन याच्यावरती आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाची एक विनंती आहे सर्व विद्यार्थी मित्रांना, जर तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करा। चला मित्रांनो, आपण क्वेश्चन पाहूया काय काय आहेत। तर बघा, क्वेश्चन पहिला आहे, एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल किती आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर त्याचं उत्तर आहे 5 मीटर पर सेकंद। त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर नेक्स्ट, वारंवारतेचे SI एकक काय आहे? मित्रांनो, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकक कालावधीत होणारी जी आंदोलनाची संख्या म्हणजे त्या तरंगाकाची जी वारंवारता असते ती वारंवारता होय। आणि वारंवारतेचे एकक हे SI पद्धतीमध्ये हर्ट्ज आहे आणि ते जे SI एकक आहे ते एकक आपल्याला HZ अशा पद्धतीनं दर्शवलं जातं। तर याचं जे वारंवारतेचं SI एकक आहे ते वारंवारतेचं SI एकक आहे हर्ट्ज। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल, ठीक आहे। त्यानंतर हायग्रोमीटर काय मोजते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा लक्षात घ्या। हायग्रोमीटर काय मोजते? त्याच्यासाठी पर्याय क्रमांक असेल मित्रांनो, बघा या ठिकाणी हायग्रोमीटर काय मोजते? त्याचं उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। म्हणजे हायग्रोमीटर हे सापेक्ष आर्द्रता मोजण्याचं काम करतं, हे लक्षात ठेवा। ज्या पद्धतीनं आपण म्हणजे द्रव आहे आणि त्या द्रवास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत जेव्हा उष्णता दिली जाते आणि उत्कलन बिंदूपर्यंत उष्णता दिल्यास त्याचे एक वायूमध्ये रूपांतर होतं, म्हणजे हे उत्कलन बिंदूच्या अगोदर कोणत्याही अवस्थेत त्या द्रवाचं वायूत रूपांतर होणे म्हणजे त्याचं बाष्पीभवन होय। आता जर आपण उदाहरणार्थ घेतलं म्हणजे कपडे सुकायला टाकले असता त्यातील पाण्याचं एक बाष्पीभवन होतं, हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्याचबरोबर आर्द्रता असेल, जी हवेमध्ये असलेले जे बाष्पाचे प्रमाण आहे ते बाष्पाचं प्रमाण म्हणजेच आर्द्रता असते। आणि हवेतील बाष्पाचं प्रत्यक्ष प्रमाण मोजण्यासाठी एक निरपेक्ष आर्द्रता, त्याचबरोबर दमटपणाचं प्रमाण मोजण्यासाठी ही सापेक्ष आर्द्रता त्या ठिकाणी संबोधली जाते। प्रश्न क्रमांक 4 आहे, बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे? व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? प्रश्न समजून घ्या मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे। व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मीठ, पाणी आणि उष्माग्राही क्रिया। म्हणजे मानवी शरीरातील जे तापमान आहे ते तापमान वाढल्यास शरीरातील आपल्या ज्या काही ज्याला WBC आपण म्हणतो त्या ज्या आहेत त्या सावध होत असतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारक जी काही यंत्रणा आहे ती उत्तेजित होते आणि त्या तापामुळे जे वाढलेले काही जंतू आहेत ते जंतू मरतात। मग हे मीठ,
पाणी असेल, त्याचबरोबर उष्माग्राही क्रिया, या हे जी क्रिया आहे ही क्रिया घडल्याने शरीरातील तापमान कमी होऊन ताप काय होतो तर कमी होतो, म्हणून पर्याय क्रमांक याला असेल 1. ठीक आहे. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 5. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 जस्त. हा जो धातू आहे हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो, हे लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, बऱ्याच वेळेस एक्झामला हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. तर कोणता धातू लोखंडाचं जे गंजणं आहे ते लोखंडाचं गंजणं रोखण्याचं काम जो करतो तो जस्त हा धातू करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? याच्यासाठी असेल पर्याय क्रमांक 3 नायक्रोम. पर्याय क्रमांक 3 नायक्रोम. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या धातुकेमध्ये तांबे व लोखंड आहेत? त्याच्यासाठी उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजे चाल्कोपायराइट. या धातुकेमध्ये तांबे व लोखंड आहेत. नेक्स्ट पर्याय क्वेश्चन नंबर 8. लोखंडाचे गंजणे ही टिंब प्रक्रिया आहे. तर लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला सहजासहजी वाटतो सोपा असेल, परंतु बऱ्याच वेळेस हा प्रश्न मित्रांनो एक्झामला विचारला गेला आहे. लोखंडाचे गंजणे ही प्रक्रिया जी आहे, ही जी अभिक्रिया आहे ही मंद अभिक्रिया आहे, लक्षात ठेवा. लोखंडाचे गंजणे ही मंद अभिक्रिया आहे, ही जलद गती नाही आहे किंवा उष्माग्राही नाही आहे किंवा जलद गती व उष्माग्राही दोन्हीही नाही आहे. तर लोखंडाचे गंजणे ही अभिक्रिया जी आहे ती मंद अभिक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? त्याचं उत्तर आहे रेनी निकेल. लक्षात ठेवा म्हणजे ज्यावेळेस वनस्पतीचं क्षपन केलं आणि त्यापासून वनस्पती तूप मिळवलं जातं, ही जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेमध्ये जे उत्प्रेरक आहे ते उत्प्रेरक असतं ते म्हणजे रेनी निकेल हे उत्प्रेरक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल रेनी निकेल, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते. आता अणुभट्टीमध्ये जी होणारी ऊर्जा असते ती ऊर्जा कशामुळे होते? म्हणजे पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आपल्याला उदासीनीकरण अभिक्रिया, पर्याय क्रमांक 2 केंद्रीय विखंडन, पर्याय क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया आणि पर्याय क्रमांक 4 विस्थापन अभिक्रिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे केंद्रीय विखंडन अभिक्रिया किंवा केंद्रीय विखंडन. याच्यामुळे अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती होत असते, तर केंद्रीय विखंडन त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे 11वा. कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ओझोन. तर याचं उत्तर असेल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते? पर्याय क्रमांक 1 अणूच्या केंद्राचे विभाजन करून, पर्याय क्रमांक 2 अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून, पर्याय क्रमांक 3 रासायनिक अभिक्रियेमुळे आणि पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? असिस्टंट पूर्व 2013 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. अन्न पदार्थाची ऊर्जा ही कोणत्या परिमाणात मोजली जाते? पर्याय क्रमांक 1 आहे अर्ग, पर्याय क्रमांक 2 जूल, पर्याय क्रमांक 3 किलो जूल आणि पर्याय क्रमांक 4 कॅलरीज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे कॅलरीज, पर्याय क्रमांक 4.
तर अन्न पदार्थाची ऊर्जा ही कॅलरीज या परिमाणात मोजली जाते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? STI पूर्व 2012 साली विचारला गेलेला प्रश्न आहे हा, की सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? पर्याय क्रमांक A, B, C आणि D. तर पर्याय क्रमांक 4 D हे त्याचं बरोबर उत्तर असेल. म्हणजे सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली D जीवनसत्व तयार होत असते. प्रश्न क्रमांक 15, भारतीय आहारात व्हिटॅमिन A म्हणजेच जीवनसत्व अ हे मुख्यत्वे टिंबटिंबपासून मिळते. भारतीय आहारात जीवनसत्व अ जे आहे ते कशापासून मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे फायटिन, पर्याय क्रमांक 2 टॅनिन, पर्याय क्रमांक 3 ऑक्सिटोसिन आणि पर्याय क्रमांक 4 आहे तो म्हणजे कॅरोटीन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 कॅरोटीन. तर भारतीय आहारात व्हिटॅमिन A म्हणजेच जीवनसत्व अ हे मुख्यत्वे कॅरोटीनपासून मिळतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16, लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 A, पर्याय क्रमांक 2 B, पर्याय क्रमांक 3 C आणि पर्याय क्रमांक 4 D. तर रातांधळेपणा हा जो लहान मुलांमध्ये आढळून येणारा जो रोग आहे, हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जे आपण ज्याला अजीवनसत्व म्हणतो आणि या अजीवनसत्वाच्या अभावामुळे हा रातांधळेपणा येत असतो. म्हणजेच त्याच्यासाठी पर्याय क्रमांक असेल A. म्हणजे लहान मुलांमध्ये जो रातांधळेपणा हा जो रोग आहे, हा रोग A या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 17, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? तर बघा, अंड्यातील हा असा कोणता भाग आहे की त्या भागात प्रथिने असतात आणि त्याच्यामुळेच त्याला आपण पूर्णान्न म्हणतो? तर त्याच्यासाठी हा मित्रांनो खूप महत्त्वाचा एक प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पांढरा बलक, पिवळा बलक, पांढरा व पिवळा बलक आणि कवच या ठिकाणी तिन्ही दिलेले आहेत आणि अंड्यात प्रथिने नसतात, हा चौथा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, अंड्यामधला जो पांढरा बलक जो आहे, हा पांढरा बलक या पांढऱ्या बलकामध्ये प्रमुखतः प्रथिने असतात आणि ज्यामुळे त्याला आपण पूर्णान्न म्हणतो. म्हणजे त्याच्यासाठी पर्याय क्रमांक असेल 1 हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, पांढरा बलक. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी, 7 किलो कॅलरी, 2 किलो कॅलरी का 4 किलो कॅलरी? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 4 किलो कॅलरी. पर्याय क्रमांक आहे 4 किलो कॅलरी हे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल, लक्षात ठेवा. म्हणजे 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरीज एवढी आपल्याला ऊर्जा मिळत असते. प्रश्न क्रमांक 19, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? हा प्रत्येक इयत्तेच्या टेक्स्टबुकमध्ये हा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इयत्ता 6वी विज्ञान असेल, 7वीचं विज्ञान आहे, 8वीच्या विज्ञानमध्ये ह्या प्रत्येक इयत्तेमध्ये ह्या प्रश्नाचा समावेश आहे. तर आणि खूप वेळेससुद्धा हा प्रश्न परीक्षेला विचारला गेला आहे, लक्षात ठेवा. तर पेशी हे नाव रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे तर प्रथम वापरात आणलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी. म्हणजे आणि असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पेशी हे जे नाव आहे ते प्रथम वापरात आणलेलं शास्त्रज्ञ म्हणजे रॉबर्ट हुक आणि त्यांनी म्हणजे पेशीचा शोध पण त्या ठिकाणी रॉबर्ट हुक हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? हा सुद्धा प्रश्न MPSCने विचारलाच गेलेला आहे की बियांच्या कडक कवच जे आपल्या बिया असतात त्या बियांचं जे कडक कवच आहे त्या कवचामध्ये ऊती असतात आणि त्या कोणत्या ऊती असतात तर त्या असतात दृढ ऊती. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर दृढ ऊती पर्याय क्रमांक 1 आहे त्याचा आन्सर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एक 20 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीचे आपण दररोज डेली एक विज्ञानचे
20 प्रश्न पाहणार आहोत। ही संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आहे। पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आणि असेच 20 प्रश्न मिळतील। दररोज तुम्ही त्याचा लिहून सराव करा। हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या एक नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये हे प्रश्न लिहून ठेवा आणि ते तुम्हाला वाचण्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं वाटेल। आणि मित्रांनो, मी हेच का सांगतोय तुम्हाला, तर लक्षात ठेवा, हे जे आपण क्वेश्चन घेणार आहोत हे आपण 5वी ते 10वीचं टेक्स्टबुक यूज करणार आहोत। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायव्हेट आपण बुक वापरणार नाही आहे। म्हणजे जी शासकीय गव्हर्नमेंट 5वी ते 10वीची जी टेक्स्टबुक आहे त्याच्यातील सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असेच क्वेश्चन आपण दररोज या ठिकाणी, आता सुरुवातीला आपण सामान्य विज्ञान घेतोय, त्याच्यानंतर आपण इतिहास, भूगोल आहे, त्याचबरोबर गणिताचे क्वेश्चन आपल्याला याच्यावरती घ्यायचे आहेत। डेली 20 क्वेश्चनसुद्धा आपल्याला याच्यावरती घ्यायचे आहेत। म्हणून तुम्ही जर मित्रांनो माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये। संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येऊया। धन्यवाद।